जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विषय बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. देशामध्ये वेगवेगळ्या जातीच्या समूहावर जे हल्ले बीजेपी आणि आरएसएस ने चालू केलेले आहेत, त्याच्यामध्ये दलित, मुस्लिम, वेगवेगळ्या छोट्या छोट्या जाती आहेत. त्यामध्ये ख्रिस्त समाजाच्या बांधवावर सुद्धा अनेक ठिकाणी हल्ले झालेले आहेत. आणि आपण बघत असतो की महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये हजारो वर्ष आम्हाला गुलाम म्हणून वापरण्याचं काम या व्यवस्थेतल्या लोकांनी केलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक नवीन जन्म दिला, नवीन या ठिकाणी जगण्याचा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिला. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देण्याच्या नंतर गेले 70 वर्ष आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने या देशामध्ये जगलो, या महाराष्ट्रामध्ये जगलो. कोणता माणूस कोणत्या जातीचा असला पाहिजे, कोणता माणूस कोणत्या धर्माचा असला पाहिजे, बाबासाहेबांनी त्या संविधानाच्या चौकटीमध्ये सर्वांना समान हक्क बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. परंतु गेले 70 वर्ष झाल्याच्या नंतर परत एकदा हे जातीवादी, मनोवादी लोक परत जाती जातीवर हल्ले करून, जाती जातीमध्ये भांडणं लावून आमच्या सर्व बांधवाला या ठिकाणी गुलाम म्हणून बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहात. परंतु तुम्हाला मी सांगतो, त्या काळात सुद्धा आंबेडकर होते आणि आजच्या काळात सुद्धा आमच्या सोबत हे आंबेडकर आहे, हे तुम्ही विसरता कामा नये. बाबासाहेब आंबेडकरांनंतर खऱ्या अर्थानं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एक समान घेऊन चालण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनंतर कोणी करत असेल तर ते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या देशात आणि महाराष्ट्रात करत आहे. आणि म्हणून माझ्या सर्व ख्रिस्त बांधवाला विनंती आहे की ज्या आपल्या 10 मागण्या आहे, मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की जे आपण जे 10 ठराव वाचले, माझी सगळ्याला विनंती आहे की 2019 ला परत एकदा तुम्ही आंबेडकर सरकार आणा. तुमच्या 10च्या 10 मागण्या मान्य झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी 2019 ला होणाऱ्या लोकसभा आणि होणाऱ्या विधानसभामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमाग, वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी ताकदीनिशी सर्व ख्रिश्चन बांधवांनी एकनिष्ठप्रमाणे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमाग उभं राहून सर्व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला ताकदीनं निवडून दिलं पाहिजे. ही सगळ्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्या मागण्या 2019 ला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची सरकार आल्याच्या नंतर पूर्ण केल्या जाईल, ही आपल्याला शाश्वती देतो. आणि आजच्या ख्रिस्त बांधवाच्या हक्क परिषदेला आपल्या सगळ्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा.